at the outset, I am extremely thankful to the Honorable Dr. Uddhavji Bhosle, Vice Chancellor of Dr. Swami Ramanand Tirth Marathwada University, and the team which are organizing this wonderful workshop. As we know, today the whole world is facing this pandemic, which is known as COVID-19. It is spread by the corona virus, which is very fatal and created a lot of health problem in the world. And so, being the university has decided to conduct this workshop for awareness and the role of students in this pandemic. So I am very much thankful again for this workshop. As you know, our students, they belong to the rural population, so language may become the problem. The English terminology may find themselves difficult to understand things. And so, for the better understanding, I would like to speak mostly in Marathi, and I will use the appropriate English term as and when required. To begin with, what is this pandemic? Pandemic म्हणजे काय? तर मित्रांनो, जेव्हा जगातली बहुसंख्य लोकसंख्या सगळ्या खंडांमधली एका विशिष्ट आजाराने संक्रमित होते आणि तो आजार त्या संपूर्ण विश्वाला व्यापून टाकतो, तेव्हा अशा महामारीला किंवा अशा आजारांना आपण पॅन्डेमिक असं म्हणतो. आपण जगाने अनेक वर्षांमध्ये, अनेक शतकांमध्ये अशी पॅन्डेमिक बघितलेली आहे. रिसेंटली 1918 मध्ये आलेला स्वाईन फ्लू यांनी लाखो लोकांचे बळी घेतलेले आहेत. आणि आजही कोरोना नावाच्या व्हायरसमुळे, विषाणूमुळे संपूर्ण जग या महामारीने त्रस्त आहे. आपल्याला सर्वांना माहिती, आपण सर्वजण याच्याबद्दल माध्यमातून ऐकत असतो, परंतु याबाबत म्हणजे आजचा जो मला विषय दिलेला आहे, स्ट्रेस मॅनेजमेंट ड्युरिंग कोविड-19, म्हणजे या महामारीमध्ये उद्भवणाऱ्या तणावाचं व्यवस्थापन असं करायचं, आपण कसं करायचं, या संदर्भात बोलण्यासाठी मी या ठिकाणी आहे. आणि म्हणूनच सर्वप्रथम या प्रश्नाची गहनता काय, या प्रश्नाची व्याप्ती किती आहे, त्याबद्दल मी थोडंसं अगोदर सांगणार आहे. साधारणतः जानेवारीच्या सुमारास चीनमधनं एक बातमी आली की त्यांच्या युहान या ठिकाणी काही अदृश्य अशा आजारांनी लोकांचे मृत्यू होत आहेत. आणि त्याचं प्रमुख कारण म्हणजे लोकांना श्वास घेण्यास अडचण निर्माण होत आहे आणि न्यूमोनिया होत आहे. पण त्या सुरुवातीला असं वाटलं की हा इतका संक्रमित करणारा नसेल. आणि जोपर्यंत ही माहिती शास्त्रज्ञांना आली, तोपर्यंत जगातल्या अनेक उड्डाणे या वुहान शहरावरनं गेली आणि पर्यायी तो आजार, ते जंतू, ते विषाणू पूर्ण जगभरात पोहोचले. आता हा जो व्हायरस, याला विषाणू म्हणतात, हा तसा इतर व्हायरसच्या तुलनेमध्ये आकाराने मोठ्या साईजचा आहे. आणि हा असा प्रकारचा विषाणू आहे, हा खोकल्यामुळे हवेतून एकदम उडत नाही, तर तो टेबलावर पडतो, आपल्या हातावर पडतो, समोरच्या वस्तूवर पडतो आणि तिथे तो काही दिवस जगतो. त्यामुळे साधारणतः व्यक्ती त्याच्या खोकल्यातनं किंवा नाकाच्या स्रावामधनं हा जो वायू, हा जो विषारी विषाणू आहे, हा संक्रमित करतो. आणि त्याला जर का आपला हात लागला आणि त्या हाताच्या स्पर्शाने आपण तोंडाला किंवा डोळ्याला किंवा नाकाला स्पर्श केला, तर त्या ठिकाणी तो व्हायरस स्थिरावतो आणि त्यानंतर त्या ठिकाणून तो शरीरामध्ये जातो आणि त्याची लक्षणं आपल्याला साधारणतः 14 दिवसामध्ये दिसायला लागतात. त्यामध्ये प्रामुख्याने असं असतं की एकदम ताप येणे, कोरडा खोकला येणे, सर्दी व झाल्यासारखी होणे, श्वास घ्यायला अडचण होणे आणि न्यूमोनिया सदृश आजार होऊन व्यक्तीचा मृत्यू होणे. या अजूनचं दुसरे वैशिष्ट्य असं आहे की हा आजार, त्याची रूप साधारणतः वारंवार बदलतो. आताच आपण नुकतंच रामायण सिरियल बघितलंय की हा तसा मायावी आहे. घटके सर्वसामान्य विद्यार्थ्यांना समजायला सांगायचं, घटकेल हा गोल होतो, घटके चौकोन होतो, घटके षटकोन होतो. त्यामुळे याच्या विरुद्ध प्रभावी लस शोधण्याचा मुख्य अडचणी आपल्याला शास्त्रज्ञांना आढळून येत आहे. दुसरी गोष्ट म्हणजे की याची संक्रमित शक्ती जी ही खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्यामुळे एका साध्या स्पर्शाने देखील हा व्हायरस एकाचा दुसऱ्याला होऊ शकतो. साधारणतः 3 फूट ते 6 फूट अंतराच्या मध्ये जर का व्यक्ती आला, तर याच्या बोलण्यातल्या वायूमधून किंवा एकंदरीत पडण्यामधून किंवा शिंक खोकल्याच्या माध्यमातून तो त्याला संक्रमित होऊ शकतो. आता हा व्हायरस जो आहे, हा वेगवेगळ्या वस्तूंवर जिवंत देखील राहतो.
त्यामुळे साधारणतः एक 5 ते 7 दिवसापर्यंत, जास्तीत जास्त 7 दिवसापर्यंत तो वायू विषाणू जर का एखाद्या पृष्ठभागावर राहिला तर तो स्वतः मरून जातो. याच्यामध्ये व्हायरसची रचनामध्ये मध्ये आरएनए असतो आणि त्याच्या भोवती एक फॅटचं लेअर असतं आणि असे काटेरी त्याला टोक आलेले असतात. साधारणतः 14 दिवसापर्यंत त्याची लक्षणं दिसतात, म्हणून या पिरियडला इन्क्युबेशन पिरियड किंवा आदिशान कालावधी असं म्हणतात. आता मी आपल्याला सांगितलं की याची संक्रमण शक्ती खूप आहे आणि म्हणून हा पूर्ण जगभर पसरत चाललेला आहे. आणि ज्या देशांनी अगोदर लॉकडाऊन म्हणजे नागरिकांना घरामध्ये बंदिस्त केलं, त्यामुळे याची संक्रमित होण्याची जी चेन आहे ती तुटलेली आहे आणि त्या ठिकाणी थोडासा याचा प्रसार होण्याची गती धीमी झालेली आहे. या आजारावर आजपर्यंत लस नाही, कारण की लस शोधण्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे अडचणी आहेत आणि प्रभावी औषध देखील नाहीये. आणि त्यामुळे लॉकडाऊन करणे, स्थिर होणे आणि प्रत्येकाने घराच्या मधल्यामध्येच राहणे, जेणेकरून एकमेकांचा संपर्क येणार नाही, संसर्ग होणार नाही, ही या उपचार पद्धतीची पहिली आणि सगळ्यात महत्वाची बाब आहे. आता आपल्याला माहिती की हा देश अनेक देशांमध्ये संक्रमित झालेले आहेत आणि खूप देशांना याची अडचण होते. विशेषत्वाने अमेरिकी सारखा देश, इटाली सारखा देश देखील आज त्याला म्हणतात की खूप त्रस्त झालेले आहे. पण भारतामध्ये मला सांगायला निश्चित आनंद होतो की लॉकडाऊनचा निर्णय हा खूप आपण अगोदर घेतल्यामुळे आपल्यासारख्या अत्यंत लोकसंख्या असलेल्या, कमी शिक्षण असलेल्या देखील समाजामध्ये हा व्हायरस जो आहे हा याची गती आपण रोखण्यामध्ये यशस्वी झालेलो. त्याचं आपण खूप चांगल्या प्रकारचं नियोजन केलेलं आहे आणि दरम्यानच्या या 1-2 महिन्याच्या कालावधीमध्ये आपण आपल्या आरोग्य सेवा देखील खूप चांगल्या प्रकारे अपग्रेड केलेलं आहे, त्याचं श्रेणीवर्धन केलेलं आहे. आणि आपल्याला निश्चित सुरुवातीला माहिती होतं की याचं साधारणतः मेच्या 2-3 आठवड्यापर्यंत हा लॉकडाऊनचा पिरियड किंवा लॉकडाऊनचा जो कालावधी हा संपेल. परंतु एकंदरीत व्हायरसची गती पुन्हा बघता कदाचित आपल्याला अनिश्चित कालावधीपर्यंत किंवा काही दिवसापर्यंत देखील लॉकडाऊन पुढे वाढवावं लागणार. त्यामुळे आपण सुरुवातीच्या काळात असं म्हणत गेलो की या व्हायरस पासून आपण मुक्त होऊया, परंतु गेल्या काही दिवसांमध्ये आपल्या आरोग्य शास्त्रातल्या काही लोकांनी असं म्हणणं सुरू केलेलं आहे की आता आपल्याला व्हायरस बरोबर जगायला शिकलं पाहिजे. म्हणजे व्हायरस त्याच्या गतीने कमी होईल हळूहळू, पण आपण वैयक्तिक काळजी म्हणजे आपण स्वतःच्या हाताखालचे जे घटक आहेत जे आपण नियंत्रित करू शकतो त्यावर जर आपण काम केलं तर या आजाराला कदाचित आपल्याला लगाम घालणं शक्य होणार आहे. आणि म्हणून त्याची सुरुवातीची माहिती मी या ठिकाणी सांगितलेली आहे. या प्रसंगी आपल्याला माननीय पंतप्रधानांनी 2 शब्द सांगितलेले आहेत, ते म्हणजे संकल्प आणि संयम. कोरोना व्हायरस बरोबरची लढाई ही आपल्याला खूप दीर्घकाळ करावी लागणार आहे आणि म्हणून आपण ती तयारीला करत असताना या आजारापासून मुक्ती करण्याचा आपण संकल्प करूया. त्याचबरोबर दुसरी गोष्ट म्हणजे जी आहे ती की संयम. आपल्याला माहिती की 4 दिवस बरं वाटलं, आपल्याला बोर वाटलं की आपल्याला वाटतं आपण गल्लीमध्ये जाऊन फिरून यावं, आपण आपल्या मित्राला भेटूया, शेक हँड करूया. तो कदाचित निगेटिव्ह असेल किंवा पॉझिटिव्ह निगेटिव्हच असेल असं आपल्याला वाटतं. ही जी आपली भोळी आशा आहे ती आपल्या संयमाला तोडणारी आहे आणि संयम तोडला आपण तर कदाचित आपण परत या महामारीचं शिकार असं होण्याची शक्यता आहे. आता हा खूप मोठा गहन प्रश्न आहे आणि म्हणून ह्या प्रश्नाला शास्त्रज्ञ त्याच्या पद्धतीने उत्तर शोधतायत. वैद्यकीय व्यावसायिक फ्रंटवर जाऊन लढतायत, पोलीस बांधव, स्वच्छता कर्मचारी आणि समाजाचे ज्या संदर्भात येणारे सर्व घटक, आमच्या औषध विक्रेते सुद्धा, हे सर्वजण आपल्या आपल्या पद्धतीने योगदान करत. मग यामध्ये विद्यार्थी वर्ग आणि समाजाची काय जबाबदारी आहे तर ठरवून दिलेली जी पद्धत आहे जी आपल्याला शासनाने निर्धारित करून दिलेली आहे ती म्हणजे घरात राहणे आणि वारंवार हात स्वच्छ धुणे आणि नेहमी आपल्या चेहऱ्यावर हा असा जो प्रकारचा फेस मास्क आहे तो बाळगणे. मित्रांनो, ह्या सर्व 3 गोष्टी जर आता आपण जर करू शकलो तर आपण खऱ्या अर्थाने देशाची सेवा करणार आहोत आणि म्हणून हा आपल्याला वर्तणुकीमध्ये बदल करावायचा आहे. पण हे सगळं करत असताना आपण खूप मोठ्या ताणाला सामोरं जाणार आहोत, ज्याला आपण स्ट्रेस असं म्हणतो. त्याबद्दल आपण ही माहिती थोडीशी आता यामध्ये घेणार आहोत. आता आपण ताणाकडे वळूया. जगातला असं कुठलाही मनुष्य नाही की त्याला ताण नाही. लाईफ इज ऑलवेज फुल ऑफ स्ट्रेस. त्याची तीव्रता कमी जास्त असेल, त्याच्या पद्धती वेगवेगळी असेल, परंतु येणारा प्रत्येक सजीव हा ताण घेऊन जन्माला येतो. आम्ही आमच्या गमतीमध्ये असं म्हणतो की येणारं बालक, आईच्या उदरातून जन्म घेणारं बालक हे अगोदर या सृष्टीत आल्यानंतर प्रचंड ताणाला सामोरं जाते. आईच्या पोटात सुरक्षित वातावरण त्याचं काढलेलं गेलेलं असतं
आणि त्यातून ते मोठ्या पद्धतीने त्याच्या हातात त्यावेळेस बोलण्याची काही कला नसते, त्यामुळे ते भोकाड पसरते आणि ते रडायला लागल्यानंतर त्याचा श्वास होतो. म्हणजे जन्माला आलेला सुरुवातीचा टाइम देखील त्यामध्ये श्वासाची क्रिया सुरुवात करतो. म्हणजे ताणाचं आयुष्यामध्ये महत्व एवढं आहे. माणसाला प्रत्येक मनुष्याला ताण येतो आणि ताण हा अत्यंत आवश्यक पण असतो. मित्र, मी आपल्याला सांगतो, ताण म्हणजे काय? ताण म्हणजे पीड. आपण मराठीमध्ये साधारणतः इंग्रजीमधून रूढ झालेला जो शब्द आहे तो म्हणजे टेन्शन. आता प्रत्येकाला टेन्शन येतच असतं, कुठल्या ना कुठल्या गोष्टीमुळे येत असतं आणि त्या ताण हा माणसाला सहन करावा लागतो. पण त्याचं उद्दिष्ट असं आहे की जर हा ताण असला शरीरामध्ये तर आपल्या जीवनाला रंगत येते, आपल्यामध्ये परिस्थितीला झुंजायची शक्ती निर्माण होते, आपण कुठल्याही संकटाला तोंड देण्याच्या परिस्थितीमध्ये जातो आणि म्हणून ताण हा आपल्याला आवश्यक असतो. परीक्षेचा ताण आहे म्हणून आपण अभ्यास करायला लागतो. जीवनामध्ये अपयशाची भीती आहे, ताण आहे म्हणून आपण नियमाने वागायला लागतो. पोलिसाचा मार पडेल त्यामुळे होणाऱ्या ताणामुळे आपण घरी राहायला लागतो. म्हणजे ताण हा काही मर्यादेपर्यंत माणसाला सजग करतो, जागृत करतो आणि त्याला ऍक्टिव्हेट देखील करतो. अशा प्रकारच्या मर्यादित स्वरूपाच्या ताणाला आम्ही युस्ट्रेस असं म्हणतो. पण जेव्हा याची पातळी जास्त होते, जेव्हा हा ताण खूप वाढायला लागतो, तर त्यामुळे त्याचे परिणाम शरीरावर आणि मनावर व्हायला लागतात आणि मग तो त्या आजाराच्या रेंजमध्ये जातो आणि त्याला आपण खऱ्या अर्थाने स्ट्रेस असं म्हणतो. आता ह्या परिस्थितीमध्ये कोरोनाच्या एपिडेमिक मध्ये हा स्ट्रेस का जनरेट होतो? त्याची दोन कारणं आहेत. मी संक्रमित तर होणार नाही ना, एक, आणि दुसरी गोष्ट, हा संघर्ष माझा किती कालावधीपर्यंत चालेल. सर्वांना असं वाटतं की हा संघर्ष आता थांबला पाहिजे, कुठेतरी थांबला पाहिजे, पण तो कसा थांबणार? शास्त्रज्ञ त्याच्या पद्धती पूर्ण करत आहेत, त्यांच्या पद्धतीने लस शोधणे, औषधोपचार, त्याच्या वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रायल्स भारतामध्ये चालू आहे, जगामध्ये चालू आहे. पण हे जेव्हा आपल्याकडे उपलब्ध नाही तेव्हा आपल्या हातात घ्यावायची काळजी हेच आपल्यासाठी असलेलं मोठं शस्त्र आहे आणि म्हणून ते समजून घेऊन आपल्या मनाचा ताण कमी करूया. मित्रांनो, प्रत्येक माणसाच्या शरीरामध्ये मेंदूची एक रचना असते, जिला आपण मज्जासंस्था म्हणतो. तर या मज्जासंस्थेमध्ये एक ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम म्हणून एक भाग असतो आणि त्या ऑटोनॉमिक नर्वस सिस्टीम मध्ये एक सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम नावाचा एक उपभाग आहे. ह्या यंत्रणेचा ताणाच्या निर्मितीसाठी फार मोठा महत्वाचा रोल आहे. ही सिंपॅथेटिक सिस्टीम जी आहे ती साधारणतः कमी लेवलवर नेहमी कार्यरत असते, पण जेव्हा एखादा वातावरणात एखादा थ्रेट दिसतो किंवा एखादा धोका दिसतो सगळ्यात प्रचंड भीती भावना निर्माण होते, अंगावर रोमांच उभे राहतात, हृदय धडधडायला लागतं, श्वास लवकर लवकर चालायला लागतो, डोकं गरगरायला लागतं, आता आपण मरून पडतो की काय असं वाटायला लागतं. आणि मग ही जी परिस्थिती निर्माण होती ही खूप लवकर जर झाली की आम्ही पॅनिक अटॅक असं म्हणतो. या सगळ्या प्रोसेसला आम्ही एन्झायटी डिसऑर्डर किंवा एन्झायटी असं म्हणतो. मग ही एन्झायटी दीर्घकाळ टिकली किंवा तिने तिच्या शरीरावर दुष्परिणाम दाखवायला लागले तर तो एन्झायटी डिसऑर्डर किंवा तो प्रकारचा आजार असा म्हणतात. मग आता या ताणामुळे काय होतं, या ताणाच्या रिएक्शनमुळे शरीरावर बदल दिसायला लागतात, तसे मनावरही बदल दिसायला लागतात. मी आता सांगितल्याप्रमाणे शरीरावरचे बदल कुठले? तर श्वास लवकर लवकर होणे, हृदयाची गती वाढणे, भीती वाटायला लागणे, सगळे स्नायू आकुंचन पावणे आणि खूप प्रकारची बेचैनी निर्माण होणे. त्याचबरोबर शारीरिक मानसिक म्हणजे चिडचिड होणे आणि आता आपण मरतो की काय, आपल्यावर खूप मोठ्या प्रकारचं संकट आलेलं काय अशी भावना निर्माण होणे, डोकं जड पडणे, निद्रानाश होणे आणि मग वेगवेगळ्या शरीराच्या तक्रारी सुरू होणे किंवा शरीरामध्ये अशक्तपणा जाणवणे. आता हा ताण जो आहे, ही जी रिस्पॉन्स आहे ताणाची, त्याला मी असं म्हणतो की तिला म्हणतो डू ऑर डाय किंवा फाईट ऑर फ्लाईट. आपल्या शरीरामध्ये असा तो रिस्पॉन्स जागृत होतो की आपलं वाटतं पाहिजे की आता या परिस्थितीला आपण इथं खूप संघर्ष केला पाहिजे, करा किंवा मारा, किंवा करा किंवा प्रचंड ताकदीने पळून जा, निघून जा. याला फ्लाईट ऑर फ्लाईट रिस्पॉन्स असं म्हणतो. कुठल्याही प्रकारची जर अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तर माणसामध्ये ही सिंपॅथेटिक सिस्टीम जागृत होऊन
ताणाची निष्पत्ती व्हायला लागते. आणि मग हा ताण जर जास्त दिवस झाला तर मग आपल्याला काय व्हायला लागतं, तर शरीरामध्ये खूप प्रचंड प्रकारचा गळिंगा किंवा अशक्तपणा निर्माण होतो. खूप श्वास येतो, श्वासाची गती वाढते, भीती वाटायला लागते, धडधड होते, बेचैनी होते, झोप लागत नाही आणि काय करावं काय नाही असं सुचत नाही. आणि ही परिस्थिती जास्त दिवस लागली तर त्यामधनं मानसिक आजार देखील निर्माण होऊ शकतो. आणि मग हा जो ताण आहे त्या ताणाचं आपल्याला व्यवस्थापन करायला शिकायला लागतं. आणि ते व्यवस्थापन जर आपण करू शकलो तर निश्चितप्रमाणे आपण या परिस्थितीला सामोरं जाऊ शकतो. या गोष्टीला सामोरं जाताना सगळ्यात महत्वाची गोष्ट आपण करायची आवश्यकता असते ती म्हणजे परिस्थितीची स्वीकार्यता. जी आपल्याला परिस्थिती निर्माण झालेली आहे ती आपण जर का स्वीकारली ना मनापासून तर मग आपल्या ताणाची पातळी थोडीशी ऑटोमॅटिक कमाई व्हायला लागते. दुसरी गोष्ट म्हणजे हा आपल्याला एकट्यालाच ताण नाही, तर जगातल्या सर्व लोकांना हा ताण आहे असं जर म्हटलं तरी त्याची तीव्रता थोडीशी कमी व्हावी. या परिस्थितीला आपण थोडंसं शांत झालं, आपण थोडंसं स्तब्ध झालं, आपण काही त्या ठिकाणी स्थिर झालं तर कदाचित येणारी बेचैनी हळूहळू कमी होते आणि मग आपल्याला त्यातून संधी देखील दिसायला लागते. पण ह्या गोष्टी होण्यासाठी थोडासा वेळ देखील जायला लागतो. हा काळ मात्र ताण जर का दीर्घ झाला किंवा जास्त दिवस टिकला तर मात्र तो आजाराचं स्वरूप निश्चितप्रमाणे धारण करू शकतो आणि मग त्या ठिकाणी आपल्याला मानसोपचार करण्याची आपल्याला सल्ला घ्यावा लागतो. आता मी आपल्याला जे सांगितलं की हा ताण तर आपण नष्ट करू शकणार नाही, तर या आपल्या किंवा आपल्याला एकंदरीत घाबरल्याने किंवा एकंदरीत आपण समाजामध्ये भयाचं वातावरणाला जर सामोरं गेलो तर हा ताण वाढणार आहे. म्हणून थोडस आपण एकटं राहून थोडस आपण स्थिर राहून आपल्या बुद्धीने आपल्या शरीराने आणि आपल्या मनाने जर का थोडस आकलन करायचा प्रयत्न केला तर कदाचित हळूहळू ताणाचे पातळी कमी होऊ शकते. त्याचबरोबर दुसरी जी गोष्ट आहे की आता आपल्याला काही दिवसानंतर आपल्याला हे माहिती करून घ्यावं लागेल की आता कोरोना हा जर काही महिने राहणार असेल तर माझ्या वर्तनामध्ये मला बदल करावे लागतील. मी पूर्वीसारखं मोकळेपणाने नाही फिरू शकणार, मी पूर्वी सारखं मोठ्या गर्दीत नाही जाऊ शकणार, मी मॉलमध्ये खरेदी करणे सिनेमा थिएटरमध्ये जाऊन गर्दीच्या ठिकाणी त्या आजाराला आमंत्रण नाही देणार. मला आता कुठेतरी एकत्र आपल्या कुटुंबापुरतं मर्यादित स्वतःपुरतं मर्यादित असं ठेवावं लागणार आहे. कारण की मित्रांनो हा जो कोरोना व्हायरस आहे ना हा तुमच्या घरात नाही शिरणार, तुम्ही बाहेर केले की त्याला आमंत्रित करणार आहात. आणि म्हणून आपल्या घरीच राहा, स्टे सेफ, स्टे ऍट होम असं जे आम्ही म्हणतो त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. मित्रांनो गेले काही दिवस जग हे खूप माहिती जंजालाने खूप संक्रमित झालेलं आहे. खूप इन्फॉर्मेशन आपल्यावर भडीमार होत आहे. आपण खूप फास्ट झालेलो आहे. आपल्या यशाच्याही परिश्रम खूप फास्ट झालेला आहे. आपल्याला पटपट पटपट सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात. यशही पटकन मिळावं वाटतं. आपल्याला पैसा खूप मिळावा वाटतो. आपण स्पर्धेच्या खूप जुगात जगत आहोत. मला असं वाटतं की बदलत्या परिस्थितीमध्ये आपल्याला याही ठिकाणी थोडंसं स्लो डाऊन, थोडंसं कमी, थोडंसं शांत, थोडंसं संत होण्याची आवश्यकता आहे. आपल्याला आपल्या आचरणाची देखील थोडीशी गती या निमित्ताने आपल्याला संत करावी लागेल. विचार आपले संत झाले तर पाहिजेच, पण त्याबरोबर विचाराची खोली, विचाराची गहनता, विचारांची व्यापकता ही देखील आपल्याला मोठ्या प्रमाणात सुधारावी लागणार. आता सांप्रत काळात जर का आपण विचार केला तर भूताची परिस्थिती आहे त्याला अनुसरून आपलं शरीर मन हे जास्त मोठ्या प्रमाणात नॉरएपिनेफ्रिन तयार करत आहेत. आपलं हृदयाचे ठोके वाढलेले आहेत, आपलं ब्लड प्रेशर काहीच वाढलेलं आहे, आपली भूक मंदावलेली, आपली झोप मंदावलेली. पण या ठिकाणी आपण काय करता येऊ शकते याची आपण ढोबळमानाने सर्वच नागरिकांनी विचार करायची गरज आहे. तर सांप्रत काळात मला आपल्याला एकच सांगायचं की आता आपण असं करूया की आपण स्वतः आणि आपलं कुटुंब हे आपण सुरक्षित ठेवूया. ही जी अनिश्चितता आहे या अनिश्चिततेचं भय न वापरता या अनिश्चित कालावधीमध्ये मला जो हा वेळ मिळालेला आहे हा वेळ मी माझ्या मानसिक क्षमता सुदृढ करण्यासाठी वापरेल,
मी मनाने थोडासा तजेलदार होईल. पुढच्या हा जर लॉकडाऊन संपल्यानंतर किंवा ही महामारी किंवा हे इपिडेमिक हळूहळू कमी झाल्यानंतर आपल्याला पुन्हा दुप्पट क्षमतेने, चांगल्या निर्णय क्षमतेने आणि प्रॉडक्टिव्ह पद्धतीने काम करावं लागणार आहे. त्याच्यासाठी जी ऊर्जा आहे ती ऊर्जा संकलित करण्याचा किंवा संकलित करण्याचा हा कालावधी आहे असं मला वाटतं. काही लोकांचं असं म्हणणं आहे की जगाची घडी यानंतर विस्कटणार आहे. जग देखील पोस्ट कोरोना नंतर, पोस्ट कोरोनाच्या कालावधीमध्ये हे जास्त ह्युमॅनिटेरियन होणार आहे, हे जास्त सजग होणार आहे, हे जास्त प्रगल्भ होणार आहे, हे जास्त परिपक्व होणार आहे आणि हे निसर्गाला सोबत घेऊन चालणार होणार आहे. आपल्या ईर्ष्या, आकांक्षा, स्पर्धा हे देखील कमी होण्याची शक्यता आहे. आणि मग तरी पण आपल्याला एक असं वाटू शकतं की पुढच्या कालावधीमध्ये जॉब कमी होतील, कामाच्या संधी कमी होतील, आपल्याला कदाचित उपासमारी होईल, पण उत्पन्न कमी होईल, आपल्याला कदाचित खूप अडचणींना सामोरं करावं लागेल, भूकबळी होतील. तर मित्रांनो, मी आपल्याला सांगतो असं काही होणार नाही, किंचित थोडंसं कमी होईल. परंतु मानवाचा इतिहास हा संघर्षाचा, विकासाचा आणि यशाचा आहे. त्यामुळे अखंड मानवता पुढच्या काही वर्षामध्ये ही पोकळी निश्चितप्रमाणे भरून काढायला समजा. काही लोकांचं कधी कधी असंही म्हणणं असतं की आता मला सर खूप ताण येत आहे, मग मी थोडंसं व्यसन करूया का? मित्र, कुठल्याही प्रकारचं व्यसन हे तुमच्या रिअल लाईफच्या प्रश्नांना कधीच उत्तर देत नाही. व्यसनामुळे तुम्हाला मिळणारा तात्कालिक आनंद जर सोडला तर त्यामुळे मोठ्या प्रकारात धोका जो आहे तो तुमची प्रतिकार शक्ती कमी होण्याचा आहे. आणि म्हणून व्यसन हे कुठल्याही प्रकारे या प्रसंगाला आपल्याला करता येणं शक्य होणार नाही. तो वेडेपणाचा व्यवहार ठरेल. मग आता मला असं वाटतं की ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर बदलत्या कालखंडामध्ये जग विज्ञानाने हळूहळू कमी येईल, व्हायरसचं साथ देखील हळूहळू कमी होईल, पण मला माझ्या शरीरामध्ये, माझ्या वागण्यामध्ये मला निश्चितप्रमाणे काहीतरी बदल करावे लागतील. आणि या ठिकाणी मी सांगतो की या सर्व प्रश्नांची उत्तर कदाचित आपली भारतीय जीवनशैली देऊ शकते असं मला वाटतं. आपल्या भारताची जीवनशैली आणि आपल्या भारताचं अध्यात्मशास्त्र हे खूप प्रगल्भ आहे. त्यांनी मानवी समस्यांचा, मानवी विचारांचा आणि वर्तनाचा खूप सखोल असा विचार केलेला आहे. तर कदाचित त्यामधून आपल्याला उत्तरे मिळू शकतील असं मला वाटतं. जर मी असं एक बघितलं साधारणतः पुढच्या काळामध्ये काय होईल पृथ्वीवर, व्यवहारात, समाजात काय होईल, तर माणसं कदाचित काटकसरी वागायला शिकतील. गेल्या काही वर्षामध्ये माणसांनी प्रचंड प्रमाणात प्रदूषण वातावरणात टाकलेली आहे. ओझोनचा थर कमी झालेला आहे. सूर्याची अल्ट्राव्हायोलेट आणि घाण विषारी अशा प्रकारची किरण पृथ्वीवर येत आहेत. त्यातून अनेक गोष्टी होत आहेत. ग्लोबल वॉर्मिंगला आपण सामोरे जात आहोत. जर आपण आपल्या जीवनामध्ये कोरोना नंतर काटकसरीची भावना जर आणली तर कदाचित आपण पर्यावरणाला देखील त्याची मदत करणार आहोत. म्हणून महात्मा गांधींनी एका ठिकाणी सांगितलेलं आहे की ही पृथ्वीची तुमच्या लालसा पूर्ण करू शकत नाही मानवाच्या, तर ती तुमच्या गरजा पूर्ण करू शकते. आणि म्हणून आपल्या गरजेपुरतच आपण वातावरणाचं घेतलं पाहिजे. आणि जशी पृथ्वी माणसाची आहे ना, तशी पृथ्वी पशु, पक्षी, प्राणी, वनस्पती यांची देखील आहे. त्यांना देखील त्यांचा स्टेक, त्यांचा शेअर हा मिळाला पाहिजे. कोरोनाच्या नंतर आलेलं ही शहाणपण माणूस घेईल का, हा खऱ्या अर्थाने मोठा प्रश्न आहे. हलगर्ज देखील कमी होण्याची शक्यता आहे. आज आपण बघितलेलं आहे की आपल्या 4 खोलीमध्ये आपल्याला जेवायला काय लागतं. आपण किती भारी कपडे घातले, किती दागिने घालून आपण घरात फिरलो, आपण काही केलं नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, त्याचं काही स्थान उरत नाही. जेव्हा जगणं आणि मरणाचा प्रश्न येतो तेव्हा या सर्व गोष्टींना काही किंमत राहत नाही. कदाचित कोरोनाच्या नंतर जग हे सुद्धा माणसाची जी ग्रीड आहे, माणसाचा जो हवा आहे, माणसाची हव्यास आहे, माणसाची जी क्रेव्हिंग आहे, जगावर जगत जिथे पण मिळवायची जी इच्छा आहे ती कमी होईल.
जग हे आता जिंकण्याचं नसून एकमेकाच्या सहकार्याने जगण्याचं आहे, ही भावना देखील प्रगट होईल. आपल्याला माहित असेल की ट्रम्पने काही दिवसापूर्वी आपल्याकडनं हायड्रॉक्सिक्लोरोक्विन गोळ्या मागितल्या आणि त्यांनी किती आर्जव केलं, थोडीशी धमकीवजा देखील भाषा वापरली, पण त्याच अमेरिकेने भारताचे आभार मानलेले आहेत. त्यामुळे आता जग स्वामित्वाचं नाही तर परस्परावलंबनाचं आहे, इंटरडिपेंडन्सचं आहे. कोरोनाच्या साथीनंतर मला असं वाटतं की इंटरडिपेंडन्सची भावना आपल्या मनात जास्त जोर धरेल. पूर्वी आपण बघत होतो की आपल्या जीवनामध्ये सगळं कारभार हा व्यापाराचा आहे. वर्ल्ड इज अ कमर्शियल फॅक्टरी, वर्ल्ड इज अ कमर्शियल वर्ल्ड. तर कोरोना नंतर कदाचित असं होण्याची शक्यता राहील, तर तसं होण्याची गरज पण होईल की आता जग व्यापाराने चालणार नाही तर प्यारने चालेल. दुनिया अभी व्यापार से नहीं चलेगी तो प्यार से चलेगी. आपल्याला एकमेकांना घेऊनच सामोरं जावं लागणार. माननीय पंतप्रधानांनी ही गोष्ट अत्यंत स्पष्टपणे अनेक वेळा जागतिक प्लॅटफॉर्मवरनं, जागतिक व्यासपीठावरनं मांडलेली आहे. सो वी विल हॅव टू लिव्ह विथ कोएक्झिस्टन्स, विथ इंटरडिपेंडन्स, विथ मिनिमम रिसोर्सेस टू बी युज्ड. पृथ्वीवरचे सगळे रिसोर्सेस हे अत्यंत कॉस्टली आहेत आणि त्याला आपण या विज्ञानाच्या केवळ 200-300 वर्षाच्या प्रगतीने म्हटलं तर आपण त्याला भस्म करायला निघालेलो आहोत. सस्टेनेबल इम्प्रुव्हमेंट जर करायचे असेल, सस्टेनेबल डेव्हलपमेंट जर करायचे असेल तर आपल्याला या सर्व घटकांना समोर घेऊन जावं लागेल. मला वाटतं ही पण भावना कदाचित त्यानंतर येण्याची शक्यता आहे. पर्यावरणाचे विचार लोक अत्यंत गांभीर्याने करायला लागतील. प्लास्टिक सारखं संकट देखील हवाने जग पेलेल असं या ठिकाणी वाटतं. त्याचबरोबर मानवी मन उन्नत होण्यासाठी लोक काय करतील, तर मला असं वाटतं की भारतीय जीवनशैलीचा विचार करतील असं मला वाटतं. त्यामध्ये शाकाहार आहे. मित्र हो, युवांचा जो व्हायरस आहे तो कुठून आला? तो वटवाघळीमधून आला. का आला तो वटवाघळीमधून? तर आपल्या ज्या इटिंग हॅबिट्स आहेत, खाद्य ज्या सवयीत आपल्या, त्यातून कुठेतरी तो व्हायरस ट्रान्सफॉर्म होत गेला. त्याच्या काही रिव्हिजन्स निघाल्या, काही आवृत्त्या निघाल्या, त्याला आम्ही जेनेटिक म्युटेशन्स म्हणतो. आणि तो वटवाघूळमध्ये सस्टेन होणारा व्हायरस हा मानवामध्ये सस्टेन होणे किंवा टिकण्याच्या क्षमतेचा मानला. आणि म्हणून कदाचित शाकाहार हे देखील या परिस्थितीला एक उत्तर ठरेल असं मला वाटतं. मित्र, एका नोबेल शास्त्रज्ञाने आता नुकतीच माझ्या खाण्यात एक पोस्ट आली की त्यांनी असं म्हटलेलं आहे की व्हेजिटेरियन डाएट हा पुढच्या झुनोटिक डिसऑर्डरला असलेलं एक उत्तर राहणार. आणि खरंच आहे, मानव शाकाहारी आहे, ही इज अ व्हेजिटेरियन एनिमल. आणि त्यामुळे तो गेल्या काही शतकात झालेली त्याच्या डाएट मधली जी बदल आहे तो ते स्वीकारत नाहीये. आणि म्हणून शाकाहारी जेवण, वनस्पतींचं सेवन, कच्च्या वनस्पती खाणे, त्यातून आपली प्रतिकार शक्ती वाढवणे हे आपल्याला शक्य होणार आहे. त्याचबरोबर आपण आता बघतो असं स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये हा देखील जीवनशैलीचा विचार आहे की आपण आपल्या खानपानाच्या सवयी बदलल्या. जंक फूड खायला लागलो. जंक फूडचं तर करिअर 50-100 वर्षाचं आहे, पण त्याचे दुष्परिणाम काही वर्षातच दिसायला लागलेले आहेत. आमच्या एक वाचनात आमच्या कुटुंबात झालेलं असं आहे की असं आमच्या घरात सांगितलं जातं की जे अन्न लवकर नासतं ते खाण्यासाठी उपयुक्त असतं, आणि जे खूप दिवस टिकतं, बिस्किटे आहेत, बाकीच्या गोष्टी आहेत, जंक फूड आहेत, बटर आहे, बटर म्हणण्यापेक्षा ब्रेड आहे, त्या गोष्टी आपल्याला खातात नाही. ताजं करणे आणि ताजं खाणे ही खऱ्या अर्थाने आरोग्याची गुरुकिल्ली असणार आहे. जंक फूडमुळे आपल्या जेवणामध्ये प्रथिने, वेगवेगळे व्हिटॅमिन्स, वेगवेगळे मिनरल्स हे कमी पडत आहे. म्हणून त्याही दृष्टिकोनातून आपल्या खानपानामध्ये आपल्याला विचार करावा लागणार आहे. पोस्ट कोविड नंतर जगाच्या रचनेमध्ये हा देखील बदल होणं आपल्याला अपेक्षित आहे. सदाचाराला देखील यानंतर महत्व येणार आहे. जगामध्ये आतापर्यंत जी लाखो माणसं मारली गेलेली आहे ती ईर्षेतून मारली गेलेली आहे, स्वामित्वाच्या भावनेतून मारली गेलेली आहे, द्वेषाच्या भावनेतून मारली गेलेली आहे. मित्र, जर का आपण असं ठरवलं आणि आता आपल्याला शक्य आहे की जगातील सर्व राष्ट्रांच्या, सर्व राज्यांच्या ह्या बाउंड्रीज, जिओग्राफिकल बाउंड्रीज ठरलेल्या आहेत. आता कुणी कुणावर अतिक्रमण नाही करू शकणार. मग स्पर्धा कशासाठी?
तर आपण सगळेजण मिळून जाऊया ना, अशा प्रकारचा नाही विचार करता येणार का आपल्याला? तो जर आपण करायचं शिकलो तर मला असं वाटतं की आपण आपल्या, जसं मी मनात आता सांगितलेलं आहे की सिंपथेटिक ऍक्टिव्हिटी आपण कमी करण्यासाठी मदत करूया. मित्रो, या माहिती तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आता सध्या इन्फॉर्मेशन टॉक्सिकेशन होत आहे. माहितीचा खूप मोठ्या प्रकारचा वाढीमार तुमचा होत आहे. आणि आता व्हॉट्सअप विद्यापीठ जे आहे यामध्ये इतक्या प्रतिकूल, परस्पर विरोधी, द्वेषपूर्वक अशा गोष्टी येत आहेत आणि त्यामुळे आपण नकळतपणे त्या स्वीकारत आहोत, त्याचा विचार करत आहोत, त्यातून आपण स्वतःला पेटवत आहोत. त्यातून आपल्या मनात अनेक प्रकारच्या द्वेषाच्या, संतापाच्या, ईर्षेच्या ज्वाला प्रज्वलित होत आहे. मग आपल्याला जर का शांतपणे जर जगायचं असेल ना, तर आपल्याला ह्या मोहमायातून, या इंटरनेटच्या जालामधून काहीसं बाहेर पडावं लागणार आहे. आपण अनेक चर्चामध्ये ऐकतो की आजकाल एक टर्म यूज झालेला आहे की त्याला म्हणता येईल की टेक्निकल डिटॉक्सिफिकेशन किंवा इन्फॉर्मेशनल डिटॉक्सिफिकेशन. या माहितीच्या भडीमारामध्ये आपला संगणक, आपला कॉम्प्युटर, आपला मोबाईल हा 2-2.5 तासासाठी आपण बंद करून ठेवूया. आपण मोबाईल शिवाय जगण्याची काही सवय करता येईल का आपल्याला, त्याचा आपण विचार केला पाहिजे. आणि मानवी मूल्य उन्नत करणाऱ्या ज्या अनेक गोष्टी आहेत त्यामध्ये अभिजात कला एक आहे. मित्रो, आता सध्या तुम्हाला आहे ना की प्रत्येक गोष्ट तुम्हाला इतकी रेडीमेड मिळत चाललेली आहे, इतकी आपल्याला टेलरिंग केली जाते आणि आपला ती वाढली जाते आपल्या ताटात की आपल्याला त्याचे कष्ट करायचा काही वेळच मिळत नाही किंवा त्याची गरजही पडत नाही. आणि त्यामुळे आपण कष्ट मिळवण्याचा जो आनंद आहे ना तो आपण दिवसेंदिवस कमी होत चाललेला आहे आणि त्याच्यामुळे अनेक दुष्परिणाम गेल्या काही वर्षात आपल्याला आढळून येत आहे. त्यामुळे आपण या शैलीमध्ये जेव्हा आपण घरात आहोत तेव्हा आपण काही गोष्टी केल्या पाहिजे की ज्याच्यामुळे आपल्याला आनंद निर्माण होईल. आपली सध्या एक अशी धारणा आहे की आपण जर का मोबाईलच्या विश्वामध्ये राहिलो आणि इन्फॉर्मेशन व्हर्च्युअल जगात आपण राहिलो तर आपण खूप आनंदी होऊ. पण मित्रांनो, मी आपल्याला सांगतो की आनंद हा आपल्या शरीरामध्येच असतो, आपल्या मनामध्ये असतो. त्या आनंदाची आपल्याला अनुभूती घ्यायची गरज असते. स्पर्धात्मक युगामध्ये आपण सतत बाहेरच परिश्रम करत आहोत खूप, आपल्या मनामध्ये डोकवण्यासाठी आपल्याला वेळच मिळालेला नाही. कोरोनाच्या या आपल्या कालावधीमध्ये तो वेळेचा आपल्याला खऱ्या अर्थाने सदुपयोग करून घेणे शक्य होणार नाही. आपण स्वतःमध्ये डोकवून पाहिलं पाहिजे. आणि मग आपल्याला लहानपणी जे आवडत होतं ना, आपल्याला काही ते छोटे छोटे खेळ आवडत होते, आपल्याला चित्र काढायला आवडत होतं, आपल्याला गायला आवडत होतं, आपल्याला कधीतरी घरातलं काम करायला कधीतरी आवडत होतं. आता आपण ते करूया. हा चेंज ऑफ ट्रॅक देखील माणसाला आहे ना थोडासा उर्मी किंवा हुक देणार आहे. एखादी कला जोपासणं, एखादा छंद जोपासणं, आपल्या जवळच्या मित्रांना आपण बोलणं, फोनवर बोलणं, एखादं छान पुस्तक वाचणं, निवांत एकांत सेवन करता आलं पाहिजे असं रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे. एकांत सेवन काय करायचा, ती पोकळी असते, तो एक अशा प्रकारचं अनस्टिम्युलेटरी वातावरण असतं. त्या शांततेमध्ये देखील शांतता ती आपल्याला सेवन करावी लागते. आणि त्यासाठी सगळ्यात उत्तम मार्ग आपला पतंजली सूक्तात सांगितलेला आहे, अष्टांग योगामध्ये सांगितलेला आहे, तो म्हणजे ध्यान. स्वतःला शांत करणे, स्वतःच्या मध्ये डोकवून बघणे आणि आपल्या श्वासामध्ये हळूहळू लक्ष देणे आणि त्याची गती कमी करणे. गौतम बुद्धांनी दर्शविलेल्या विपश्यनेच्या मार्गामध्ये देखील आपण हाच अभ्यास करत असतो. आपण कुठेतरी आपल्या जीवनाची पेस, आपल्या जीवनाची स्पर्धा, आपल्या जीवनाचं यशापाचीच्या संकल्पना थोड्याशा कमी करूया. त्या कमी करता येतील का आपल्याला? त्या जर आपण कमी करायचं ठरवलं तर मला असं वाटतं आपण थोडस हळूहळू स्वतःला स्थिर करण्याचा प्रयत्न करू. आणि मित्रांनो, तसं शरीर स्थिर होईल ना तसं आपलं मन देखील स्थिर व्हायला लागेल. स्ट्रेचिंगच्या माध्यमातून, योगासनाच्या माध्यमातून आपण शरीराला थोडस शिथिल करूया. शाकाहारी जेवण, अल्प जेवण, वेळेवर जेवण, पुरेशी विश्रांती, पुरेशी म्हणजे 8 घंट्याची विश्रांती, या सवयी आपण आता लावून नाही घेऊ शकणार का? हा कालावधी आपल्याला सवयी बदलण्यासाठी पुरेसा नाही का? हा आपण विचार केला पाहिजे. आणि आपल्या मनामध्ये ही जी आता निष्क्रियता आलेली आहे त्या निष्क्रियतेचं रूपांतर आपण सकारात्मकतेमध्ये केलं पाहिजे. एखादा जेव्हा अर्धा ग्लास पाण्याने भरलेला असतो तर आपण म्हणतो अर्धा ग्लास रिकामा आहे.
पण आपण असंही म्हटलं पाहिजे किंवा असंच म्हटलं पाहिजे की अर्धा ग्लास भरलेला देखील आहे. भरलेला ग्लास म्हणजे सकारात्मकता, भरलेला ग्लास म्हणजे सृजन, भरलेला ग्लास म्हणजे मानवाची पुन्हा उर्मी, भरलेला ग्लास म्हणजे त्याच्यामध्ये पुन्हा परिस्थितीवर मात करण्याची असलेली इच्छाशक्ती. आणि म्हणून या सगळ्या बाहेरच्या वातावरणात आपण खूप भरकटलो, खूप आपण फिरलो, खूप स्पर्धा केली, खूप मागे लागलो इतर गोष्टीच्या. आता आपण स्वतःवर केंद्रित केलं पाहिजे. थोडस एका अर्थाने आपण स्वार्थी पण झालं पाहिजे. त्यामुळे मी सांगितल्याप्रमाणे त्यासाठी जीवनशैलीमध्ये बदल, जेवणाच्या पद्धती, विश्रांतीच्या पद्धती, छंदाची जोपासणी, निर्भेळ गप्पा, चांगलं कौटुंबिक वातावरण, आनंदी जीवन पद्धती, आनंदी जीवन आणि सकारात्मक उद्या यशाला आपण निश्चितप्रमाणे गवसणी घालणार आहोत अशी मनामध्ये दुर्दमी इच्छाशक्ती, त्याचा आपण विचार केला पाहिजे. त्याचबरोबर जेव्हा आपल्याला वेळ मिळेल तेव्हा आपण थोडस दीर्घ श्वसन केलं पाहिजे. मित्र, श्वसनाचा खूप मोठा एक रोल आहे जीवन पद्धतीमध्ये. आनापान पद्धतीमध्ये किंवा योगामध्ये दीर्घ श्वसन सांगितलेलं आहे. आपणही खोल आणि शांत श्वास घेणे आणि तसाच श्वास नाही तो सोडणे, ही जी श्वास आणि उश्वासाची क्रिया आहे ती आपण संत केली पाहिजे. आणि त्यावेळेस आपण आपल्या शरीराला स्लीपिंग मोडमध्ये किंवा शवासनामध्ये किंवा शिथिल करण्याच्या पद्धतीमध्ये झोकून दिलं पाहिजे. ही जी पद्धत आहे ना, त्यामुळे निश्चितप्रमाणे आपल्या शरीरावरचा आणि मनावरचा ताण कमी केला पाहिजे. सकारात्मक विचारामध्ये काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. त्याला आम्ही इंग्रजी भाषेमध्ये रेझिलियन्स असं म्हणतो. आपल्या विचारामध्ये, आपल्या तत्वामध्ये, आपल्या आकांक्षामध्ये लवचिकता आणावी लागेल. ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीमध्ये याला सहनशीलता किंवा सहनशक्ती म्हटले. तर ही जी शक्ती आहे आपल्याला बदलून घ्यावं लागेल, त्याला आपण रेझिलियन्स आहे. मला माफ करा थोडस, मी त्याच्यामध्ये ज्ञानेश्वरी माऊलीच्या कोटेशन मध्ये याला सहन सिद्धी असं म्हणते. सिद्धी, सहन सिद्धी म्हणजे आपल्याला परिस्थितीप्रमाणे बदलून घेणे. सहन म्हणजे अत्याचार सहन करणे नव्हे, तर आहे त्या परिस्थितीला मी स्वतःला मोल्ड करून घेणे, त्यासाठी मी प्रयत्नपूर्वक कार्यक्षम राहणे, याला सहनसिद्धी असं म्हणतात. अल्बर्ट आमचे जे विज्ञान दृष्टी किंवा विवेका दृष्टीत उपचार पद्धती, रॅशनल इमोटिव्ह थेरपी, त्याच्यामध्ये देखील आय कॅन स्टँड इट, ह्या परिस्थितीला मी स्टँड होईल, अशा प्रकारची एक तत्व सांगितलेले आहे अल्बर्ट एलिसने. तर त्यांच्या तत्वाला अनुसरून की ह्या परिस्थितीमध्ये मी ताटपणे जसं महापुरे झाडे जाती तेथे लवाळे वाचती. लवाळ का वाचतं, गवत का वाचतं? कारण की ते लवचिक असतं. आलेल्या परिस्थितीमध्ये ते स्वतःला जुळून घेतं आणि ते टिकतं. त्यामुळे जो जुळून घेईल तोच टिकेल, असं देखील आपल्याला मनामध्ये बिनवावं लागेल. त्यानंतरची एक कल्पना जी आहे सर्वाच्या सुखाची कामना. मित्र, आपल्या संस्कृतीमध्ये सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामय, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भागवत, किंवा भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे भवतु सर्व मंगल. सगळीकडे आपण मंगल बघितलं पाहिजे. सगळ्यांचं कल्याणामध्येच माझं कल्याण सामावलेलं आहे, सगळ्यांच्या यशामध्येच माझं यश सामावलेलं आहे. कुणाला अपेक्षा करून मी माझे यश नाही मिळवू शकणार, ही कल्पना आपल्याला मनामध्ये रुजवावी लागेल. त्याचबरोबर स्वतःच्या मनाला धीर देणे, चांगली कल्पनाचित्र रंगवणे. मला असं वाटतं की आपण जितकं चांगलं कल्पनाचित्र रंगवत जाऊ ना, तितकं आपण बनत जातो. मर्फी नावाच्या आमच्या सायकोलॉजिस्टने असं म्हटलेलं आहे की मनुष्य जसा विचार करतो तसाच तो बनत जातो. त्यामुळे ही देखील आपल्याला पायरी या ठिकाणी उद्धृत करावी लागेल. माहितीच्या मोहजाळामधून मी सांगितल्याप्रमाणे आपल्याला बाहेर पडावं लागेल आणि भडक बातम्या, भडक चित्रीकरणापेक्षा साक्षेपी आणि साक्षीभावाने केलेलं जे निरूपण आहे ते आपण ऐकण्यासाठी राहिलं पाहिजे, त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. घरातलं वातावरण आपण शांत ठेवलं पाहिजे
आणि या कॅटॅस्ट्रॉफिक परिस्थितीमधनं आपण रॅशनल विचार केला पाहिजे. मित्र, हल्ली कसं असतं की लोक काय करतात, दोन प्रकारे बघतात. पहिला प्रकार म्हणजे एकतर कॅटॅस्ट्रॉफायझेशन किंवा टेरिबलायझेशन म्हणतो की बापरे आता करून आलेला आहे, आता तो आपल्या घरात येणार, आपण याच्यातनं सुटणार नाही, अर्धी जगातली पॉप्युलेशन, अर्ध लोकसंख्या कमी होणार. मित्र, हे फार चुकीचं चित्र आहे. किंवा अरे मी कुठे घराच्या बाहेर जात नाही ना, मी आतापर्यंत माझ्या पक्क्या मित्रांनाच भेटतो, नातेवाईकाकडेच गेलो, माझे सगळे मित्र तर अत्यंत सच्चल्य आहे, मला कोरोना होऊच शकत नाही. हा जो फाजील आत्मविश्वास आहे याला ट्रिव्हिलायझेशन असं म्हणतात. हे दोन्ही घातक आहे. तर आपण रॅशनल विचार केला पाहिजे की हे संकट आलेलं आहे, या संकटावर मार्ग काढण्यासाठी शास्त्रज्ञ, विज्ञान खूप मोठ्या प्रमाणावर कार्यरत आहे. माझ्या जीवनाला अस्थिरता येण्याची कदाचित शक्यता आहे, म्हणून मी काळजी घेणं हे माझं प्रथम कर्तव्य आहे. मी माझी स्वतःची आणि माझ्या कुटुंबाची जर का काळजी घेतली ना, तर मी या कोरोना योद्ध्यामधला मी खूप मोठं यश असं जिंकल्यासारखं आहे. मी घरी आहे म्हणूनच मी सुरक्षित आहे, मी आनंदित आहे. मी माझ्या भावी चांगल्या आयुष्याचा विचार करेल, येणाऱ्या संधीमुळे जसं मी येईल तशात मी जगण्याचा प्रयत्न करेल. मित्र, पूर्वी आपले पूर्वज अत्यंत कमी रिसोर्सेस मध्ये जगलेले, तर जगण्याची कला ही आपल्याला शिकावी लागेल. परिस्थितीनुरूप आपल्याला जगण्याच्या पद्धतीमध्ये देखील विचार करावा लागेल. आणि मग सगळ्यात शेवटचे 2-3 मुद्दे राहिले त्यावर मी आपल्याशी बोलतो. मग मानवाला काय करावं लागेल त्याच्या पुढे, किंवा आपल्याला काय करायचं विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला आपल्या हातावरचे जे घटक आहेत, आपल्या कंट्रोल मधल्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यावर आपल्याला काम करायला शिकावं लागणार आहे. म्हणजे कसं की मी शरीराची स्वच्छता ठेवू शकेल, मी वारंवार हात धुऊ, कारण की हात धुण्यामध्ये माझं आरोग्य सामावलेलं आहे. वारंवार हात धुईल, मी कुणाला स्पर्श करणार नाही, लांबून बोलील, 2 गज दूरी से असं मी वागेल. दुसरी गोष्ट, सामाजिक ठिकाणी मी जास्त गर्दीचे ठिकाणं टाळेल, मोह करणार नाही मी कुठल्याही सिनेमाला जाण्याचा, कुठे गर्दीमध्ये जाण्याचा, खरेदीचा, मॉलचा, यात्रेचा. 2 वर्ष मित्रांनो एका ठिकाणी काही फरक पडणार नाही आपल्या आयुष्यामध्ये. भाजी आणायला जी लोक गर्दी करतात किंवा दारू घ्यायला जी लोक गर्दी करतात ते पाहून आम्हाला खूप वाईट वाटतं. कदाचित आम्ही डॉक्टर्स लोक किंवा पोलीस लोक किंवा जे स्वच्छता कर्मचारी काम करतो ना, यामुळे आम्हाला अपयश येण्याची शक्यता आहे. मित्रांनो, आपण कृपा करून टाळा. 15 दिवसामध्ये घरात जर नाही भाजी खाल्ली तर काय फरक पडणार? 15 दिवस आपण नाही फिरायला गेलो तर काय पडणार आहे? घराच्या गच्चीवर आपण फिरू शकतो, घरातले घरात फिरू शकतो. या गोष्टीकडे आपण विचार करावा असं मला वाटतं. आपली प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी काही गोष्टी आपण केल्या पाहिजे, ज्याच्यामुळे आपला ताण कमी होईल. काय करता येईल त्याच्यामध्ये? आताच आपल्याकडे वैद्य गिरीश वेलणकरांनी सांगितलंच असलेल्या गोष्टी, काढा घेणे आहे, गरम पाणी पिणे आहे, विश्रांती आहे, योगासन आहे, दीर्घश्वासन आहे, ह्या सगळ्या आपल्या पूर्वी सांगितलेल्या गोष्टी करणे आहे. त्याचबरोबर व्हिटॅमिन सी, जे की सिट्रस फळामध्ये जास्त प्रमाणात असतं, ज्याला आपल्याला म्हणता येईल संत्री, लिंबू, मोसंबी, याचं सेवन करणे, भरपूर फळं घेणे, फळभाजी खाणे, त्यानंतर व्हिटॅमिन्सच्या काही गोळ्या घेणे, आणि आपल्याला जे आजारपणापासून मुक्ती करणे. आपल्याकडे जर डायबिटीस असेल, अर्थात कॉलेजच्या विद्यार्थ्यांना तो नाही आजार नसेल तुम्हाला, परंतु या निमित्ताने आपण दुसऱ्यांची पण काळजी करायला शिकणे. आपल्या घरातली लहान मुले आणि आपल्या घरातले ज्येष्ठ नागरिक त्यांची पण आपण काळजी घेतली पाहिजे. सामाजिक पातळीवर काय करता येईल? आपल्याला मदत करता येईल लोकांना, सोशल डिस्टन्स पाळून देखील मदत करता येणं शक्य आहे. आपण बघतो, फार वाईट वाटतं मला की शेकडो कुटुंब रस्त्याने पायी चाललेली, आपल्या महामार्गावर आपल्याला त्यांना कदाचित थंड पाण्याची व्यवस्था करता येईल, कदाचित आपल्या अर्ध्या भाकरीतील चतकोर भाकरी त्यांना देता येऊ शकेल का? त्यांना निवारा देता येईल का? थोडा शांतपणे ते 10 मिनिटं झाडाखाली बसतील, त्यांना कदाचित चांगलं सांत्वनाचं बोलता येईल का? आपल्याला त्यांना आधार देता येईल का? त्यांचं समुपदेशन करता येईल का? ह्या तर गोष्टी करता येईल आपल्याला. त्यानंतरची जी गोष्ट महत्वाची जी आहे, खेड्यापाड्याची ग्रामीण जनता आहे. आता आपल्याला डिस्पोजेबल ग्लोव्स, डिस्पोजेबल मास्क एवढे काही कॉस्टली परवडणार नाही. तर आपल्या आयुष मंत्रालयाने, आपल्या आरोग्य विभागाने सांगितलेलं की ट्रिपल लेअर मास्क, 3 थरांचा मास्क,
3 घडींचा मास्क, धोतर असतं आपल्याकडे किंवा बारीक कॉटनचा कपडा, त्यांनी 3 पदराने घेऊन घट्ट तोंडापुढे, म्हणजे नाकाच्या बाजूने देखील तो घट्ट होईल आणि गळ्याच्या बाजून देखील घट्ट राहील आणि बाजूने पण घट्ट राहील, जेणेकरून कुठल्याही मार्गाने विषाणूचा संपर्क आपल्यामध्ये येणार नाही. अशा प्रकारचे मास्क आपल्या गावातील टेलरला सांगून आपल्याला आपल्या गरीब भाऊ बांधवांना देता येतील का? ही पण मदत आहे, त्याला काही जास्त खर्च नाही लागणार. आता लोक म्हणतात की सॅनिटायझर वापरा. मित्र, सॅनिटायझर महाग आहे, उपलब्धता कमी आहे, पण घरच्या घरी आपण लिंबाची पाने टाकून, तुरटी टाकून, कापूर टाकून आपण स्वतःचा अशा प्रकारचा काढा आपला सॅनिटायझर तयार करता येणं शक्य आहे. ही गोष्टी आपण केल्या पाहिजे, म्हणजे आपण स्वतः सावरता आपल्या सभोवतालच्या लोकांना देखील सावरण्याचं आपण काम केलं पाहिजे. विद्यार्थी म्हणून तुम्ही खूप करू शकता, आपल्यामध्ये ते पोटेन्शियल असतं. आपण स्वतःची काळजी घेऊन समाजाचा विचार केला पाहिजे, म्हणजे व्यक्तीपासून निघून समष्टीपर्यंत जाण्याचा हा एक असा एक मार्ग आपल्याला या निमित्ताने सापडलेला आहे. आपल्याला त्याच्यावर विचार करावा लागणार. मित्र, सगळ्याच्या शेवटी प्रसंग येताना ह्या स्ट्रेस मॅनेज करताना धीर गंभीरपणे आपण सामोरं जाण्याची शक्ती आपल्यामध्ये आणूया. प्रचंड आशावाद आपल्यामध्ये जोपासूया, कारण उद्याची पहाट ही सोनेरीच असणार आहे. कुसुमाग्रजांनी एका ठिकाणी म्हटलेलं आहे की रात्रीच्या गर्भात असे उद्याचा उषक काल. ती पहाट रोखण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकणार नाही होण्यापासून, पण तोपर्यंत आपल्याला सजग राहावं लागणार आहे, आपल्याला जागृत राहावं लागणार आहे, आपल्याला संवेदनशील राहावं लागणार आणि आपल्याला आशावादी राहावं लागणार. त्याचबरोबर आपल्यामध्ये माणुसकीचा कड गैवर हा आपल्याला पुन्हा प्रतीत करावा लागणार आहे, आपल्याला जाणून घ्यावा लागणार आहे. मित्र, नाती संबंध माणसामधलं नातं विसरलं, सृष्टीचं नातं विसरलं, पशुपक्ष्यांचं नातं विसरलं, म्हणून ही कॅटॅस्ट्रॉफी आली की काय असं माझ्यासारख्याला वाटतं. आणि म्हणून त्या प्रसंगी मला एक हिमांशू कुलकर्णीची एक गझल आठवते. त्या गझलेमध्ये मी फार छान म्हटलेलं आहे की थोडा उजेड ठेवा, अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा, अंधार फार झाला. आले चहू दिशांनी तुफान हे कोरोनाचे, नाती जपून ठेवा, अंधार फार झाला, नाती जपून ठेवा, अंधार फार झाला. पुन्हा सर्वांचे आभार आणि एवढ्या आपण जे माझं या ठिकाणी मनोगत ऐकून घेतलं त्याबद्दल पुनश्च आपले आभार आणि धन्यवाद व्यक्त करून थांबतो. नमस्कार.